नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 मोठ्या घोषणा आजपासून लागू। शेतकरी, विद्यार्थी, सर्वसामान्यांसाठी मोठ्या बातम्या। 1 जानेवारी गुरुवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते। केवायसी करण्याची ही मुदत आता संपली आहे। केवायसीची मुदत संपल्यामुळे आता महिलांना केवायसी करता येणार नाही। कोट्यावधी महिला योजनेचा लाभ घेतात, त्यातील लाखो महिलांनी केवायसी केले नाही, त्यामुळे त्यांना इथून पुढे योजनेचा लाभ मिळणार नाही। लाडकी बहीण योजनेत केवायसी करताना वडील किंवा पतीचे देखील केवायसी करायची असते। या केवायसीमुळे महिलांच्या कुटुंबाच्या उत्पन्नाची माहिती मिळणार आहे। यामध्ये जर महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 म्हणजेच 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही। निकषात न बसल्याने त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात नोव्हेंबरचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। अनेक महिलांना 1500 रुपये मिळाले आहे। काही महिलांना आज पैसे मिळतील। दरम्यान यामध्ये आता केवायसी न केलेल्या महिलांना पैसे मिळणार की नाही असाही प्रश्न विचारला जात आहे। याबाबत अजूनही कोणती माहिती समोर आलेली नाही। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। नवीन वर्ष 2026 ची सुरुवात होत असतानाच राज्यासह देशभरातील नागरिकांना महागाईचा मोठा धक्का बसला आहे। वर्षाच्या पहिल्याच दिवशी LPG गॅस सिलेंडरच्या दरात लक्षणीय वाढ करण्यात आली। 1 जानेवारी 2026 पासून हे नवीन दर लागू झाले असून याचा थेट परिणाम घरगुती बजेटवर होणार आहे। तेल विपणन कंपन्यांकडून व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे। 19 किलो वजनाच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत तब्बल 111 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे। यामुळे हॉटेल, उपाहारगृहे, लहान व्यावसायिक आणि इतर सेवा क्षेत्रांवर मोठा आर्थिक ताण येणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासात आज एक सुवर्णक्षण नोंदवला गेला आहे। न्याय मिळण्यास विलंब होणे म्हणजे न्याय नाकारणे हे ब्रीदवाक्य प्रत्यक्षात उतरवण्यासाठी भारताचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एक अत्यंत क्रांतिकारी आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। आता सर्वसामान्य नागरिकांना न्यायासाठी केवळ न्यायालयाच्या कार्यालयीन वेळेची वाट पाहावी लागणार नाही, तर तातडीच्या परिस्थितीत मध्यरात्रीही न्यायालयाचे दरवाजे उघडे राहणार आहेत। या ऐतिहासिक निर्णयामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। कायदेशीर आपत्कालीन परिस्थितीत कोणालाही आता वेळेच्या बंधनांमुळे न्यायापासून वंचित राहावे लागणार नाही। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। नववर्षाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्राच्या पायाभूत विकासाला चालना देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नाशिक, सोलापूर, अक्कलकोट 6 पदरी ग्रीनफील्ड ॲक्सेस कंट्रोल्ड महामार्गाला मंजुरी देण्यात आली आहे। राज्यातील दळणवळण व्यवस्था अधिक आधुनिक, सुरक्षित आणि वेगवान करण्याच्या दिशेने हा प्रकल्प महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। मुंबई लोकल प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय। मुंबई लोकल प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त लोकल आणि सुव्यवस्था वाढवण्याचा विचार आहे। गर्दीच्या वेळेत उपाययोजना केल्या जाणार आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। ST बस सेवेत सुधारणा। ग्रामीण आणि दुर्गम भागात ST बस सेवा सुधारण्यासाठी नवीन वेळापत्रक लागू होऊ शकते। प्रवाशांना अधिक सोयी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। वाहतूक नियमांची कडक अंमलबजावणी। अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम केली जाणार आहे। नियम तोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई वाढवण्यात येणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महानगरपालिका निवडणुकांची तयारी। महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहे।